तर नमस्कार मंडळी, तुमचं नाव या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज सगळे मित्रमंडळी चालले फार्म हाऊसला फिरण्यासाठी. तर आपल्यासोबत आहे बबल्या, इथं आहे दिनेश दा, इथं माणिक मामा आहे आणि इथं आपला रोहित दादा ड्रायव्हर, आपला सगळ्याचा ड्रायव्हर आहे म्हणा, 4 व्हीलरचा गाड्याचा. सो अचानक बाहेर प्लॅन झाला मंडळी फार्म हाऊसला जायचा. फार्म हाऊस आपला स्वतःच आहे, काय विषय नाही. तर आम्ही 5 जण पहिले निघालोय आणि बाकीचे पार्टनर येतात ते. आता आम्ही पोचलोय रे आंदिवलीला आणि आता सीएनजी किंवा पेट्रोल भरू हे काय असले. आणि ब्लॉग तुम्ही नक्कीच बघत राहा आपला, की कसं काय एन्जॉयमेंट होते. सगळे मित्र निघालो. तर मंडळी आता सीएनजी भरत लावले आणि दिनादा आपला परफेक्ट नियोजन आणि बबल्या ए बोकडा दाढी कापते जरा. आणि माणिक मा बघते आपली किती भरते किती नाही. आता बघू किती किलो भरते सीएनजी. आणि गाडी बघा आपली टाटा पंच. रोहित नाना, हे रोहित नाना चाललो आता मस्त फार्म हाऊसला. थांबले सीएनजी भरायला. असं ड्रायव्हिंगचा आज आनंद आहे मंडळी. ड्रायव्हिंग म्हणजे खतरनाक काम आहे एकदम. आणि रोहित दागडा आहे गाडी, म्हणजे काय टेन्शनच नाही. डोळे बंद करून कुठे पण जावा. 9,368 गाडी चालली आहे का. तर आता आम्ही पोहोचले नेवळे नाक्याला. आणि यो रोड गेला सदळ हाजीमलंगला आणि हा इकडचा रोड गेला डायरेक्ट अंबरनाथ बदलापूर, इकडचं डायरेक्ट खाटाईला. सो आम्ही इथं थांबलोय कारण की आम्हाला मच्छी घ्यायची फार्म हाऊस साठी. तिकडे जेवायला दुपारच्याला मच्छी बिच्छी घेऊ आणि सरळ निघू मुरबाडला फार्म हाऊसला आपल्या. तर आता आम्ही उतरतोय मच्छी घेण्यासाठी. मच्छी वगैरे घेऊ जाऊ सरळ मुरबाड. बघू आज मच्छीला काय काय आपल्याकडं. आणि मच्छी बघू काय काय मी गेलं दिसत काय साईज आहे गोलंबीची, एक नंबर ना मंडळी. अरे अर्धा बोबड अर्धा किलो मस्त की. माणिक मामा तर नाश्ता करतोय आणि रोहित आहे दिनेश दादा आपलं काय मच्छीच घ्यायचं काम चालू आहे बाबूला. आणि आम्ही आता पहिला इथं नाश्ता वगैरे करू आणि जाऊ डायरेक्ट फार्म हाऊसला. माझ्या कुठं थांबू नये. तो आता आम्ही आलोय बदलापूर रोडला आणि मच्छी वगैरे घेतली आहे. परफेक्ट नियोजन आपला. आणि इथं पापल्या बायको झोपल्या वन साईड गाडी झोपून येईल आता. आणि मुलगावला आलोय मंडई आता मुलगावला. आणि इथे राईट साईडला एक मंदिर आहे खंडोबाचं. असं रोहित तिथे बघा इकडे बघितले बघा कसं ठेवलंच मुळगावचा मंदिर या साईड. रस्ता एवढा खराब आहे की काय विचारू नका. रस्ता एवढा बकवास आहे ना, त्या रस्त्याने कोणी येऊच नका. मी तर बोलतो आले तरी बदलापूर रोड नाही हा, कारण की रस्ता एवढा खास नाही. आता तो मंडे आता थोडंसं वरती गेलो ना आपण की या साईडला नाही, या साईडला आपलं डॅमचं पाणी थोडंसं दिसेल. असं रोहित दादा सांगत होता खाली बसला तो चालत असलेला. तर बघू आता पाणी दिसतो का नाही दिसतो आपल्याला. जेवढं दिसेल तेवढं आपण कॅप्चर तर करू 100%. तर दिसलं पाहिजे पाणी. बघा डॅमचं पाणी बाबा किती भरलं बघा डॅम. बघा 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 भरलंय रे. बारवे डॅमचंच पाणी फिल्टर होत असं मला तर असं वाटतं पिण्यासाठी आपल्याकडे असं मे बी. आणि मस्त घनदाट जंगल एकच नंबर यार. डॅम फायनली आपण आपल्या फार्म हाऊस वर पोहोचलेलो आहे. एकदा प्रवास आपला झाला आणि सगळे नीट आले. आणि रोहित नाने गाडी पण खूप भारी आणलेली, जास्त पळवली नाही काय नाही, एकदम सगळ्यांची काळजीपूर्वक. आणि आपला बबल्या शेड आता उघडतोय दरवाजा. म्हणजे 5 गाड्या येतात पाठना. आम्ही लवकर आलो कारण का जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडे दिलाय. गेट तर खोलतोय बबल्या. हे आमचा फार्मस आणि इथं आंबे पण भरपूर लावलेला आणि ते आंबे पण काढलेले इथले.
गाडी परत बाहेरून मारायला वाटतं. आपल्याला सगळं सामान घेऊनच निघायला लागलं. शेवटी आलो फार्म हाऊसला आपल्या बाय. इकडून नको डोकर फायनली आलो काय. आपली गाडी लावतो आम्ही. हा बघा आंब्याची झाडं बिडं भरपूर काय लावलेत दादानी. आणि आपला स्विमिंग पूल. अरे यार एकच नंबर. फार्म हाऊस आपला काही मोठं नाही पण छोट्यापेक्षा मोठा कमी नाही लक्षात ठेवा. इथं आपली गाडी लावायची पार्किंग आणि आंबे भरपूर काय आहेत. बस सो मंडळी फायनली आलोय आपल्या फार्म हाऊसला. आणि आल्या कुठे बावडी. सो आता बाबल्या बावडी पण दाखवा. आणि आपलं जो स्विमिंग पूल आहे बघा किती भारी वाटतं ते लहान पोरांसाठी. आणि इथे बावडी आहे आपली दाखवायला तुम्हाला घेऊन चाललोय. बावडी किती मोठी बघा. मानली आहे नंतर पहिले काय नव्हतं. बाबा ही बघा बावडी. मी जात नाही जास्त पुढे. आणि इथलं परिसर बघा कसं आहे एक नंबर. सगळे आंब्याची झाडं वगैरे भरपूर काय काय लावली दादानी म्हणजे लावून ठेवले फ्युचरसाठी. आणि आता रोहित नाने एक साईडला जेवण करत घेतोय आणि पाणी चालू आहे. आणि आता आणि आता रोहित नाना सगळं बनवत घेतोय. म्हणजे आता सगळं आम्ही सामान आणून ठेवलं इथे. आणि बाबल्या आणि इथे भरपूर काही चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं रात्रीत आम्ही. आणि एक साईडला रोहित नाना बनवणार आज. भेटूया आता डायरेक्ट पोवायला जातो. आणि मोबाईल चार्जिंग पण नाही. चार्जिंगला लावतो आणि मग तुम्हाला परत भेटतो. आता इथं सगळं रेडी करत घेतले. आणि आपली मटण पण बनणार आहे थोड्या वेळात. आणि प्रशांत 2 शब्द काहीतरी बोल. आज आमचा पूर्ण ग्रुप एन्जॉय करा पार्टी करा. ग्रुप कोणता पण तिथं सांगा. सारा ग्रुप ओके. सर्व आम्ही आंघोळ करून आलो. तर एक साईडला दिनेश दादा जेवण बनवायला घेतले मच्छी. आणि आपला रोहितदा बोनलेस फ्राय करून झालाय. परदिदा आणि दुसरा परदिदा भालचा परदिदा आलाय. आज सुट्टी असल्या कारणाने दादाला बिझी असतो शोरूमला. त्यामुळे शर्ती बिरतीने पण डायरेक्ट ऑफिसवरून येतो. आणि आपला श्याम ड्रायव्हर काकडवाला हिंदाईचा ड्रायव्हर बनत आपल्या आला. एक दिवस नक्कीच बनवू. आणि सगळे पोरं आता आल्याने मामाने हे पाटणं आलेत. तर सगळं सामान विमान भरपूर आणलं. आणि अजून 2 गाड्या आल्या. अजून 1 गाडी यायची बाकी आमची. 3 गाड्या यायची बाकी आपण सर्वजण. आणि आम्ही तर लवकर आलो पण हे लोक लेट आले पाठून. कुठले आरामात वगैरे. तर आम्ही सगळं रेडी करत घेतलं. आता बघू थोड्या वेळात कसं काय होतं. आणि वाम आणि पोपट आणलेलं आम्ही. हे दे ना दा काम आहे. डेंजर इथे वावीची बोटी. तर हे आमची अर्धी मंडई इकडे मासे पकडते. मासे आणतो काल्या. थांब रे. ही बावडी आपण म्हणली बोलतो आजच्या गावात का बावडी राव. नाही लागणार नाही जे. अरे कार्प करला वर येशील का वा. रोहित नाना उडी मारतोय. काढतोय ना. काय त्याने टाक रोहित. त्याने टाक. रे टाक पटकन. पासून आमचं दादा बघा कसं झोपले. दादा झोपला मस्त. आज खुबरे आहेत आणि बनवलेत ते आपल्या
दिनेश दादानी आणि आपला चेफच येतो आणि त्या अशा काहीतरी दिसतात त्याच्या हातून गोला गोला करून खायचं असं ते पण सांग ना भाऊ जरा असं म्हणजे असा घ्यायचा कुठून चावाचा मागून तोडायची तिला आणि त्याच्या आतमधला चुकायची. सो मंडळी फायनली आपला प्लॅन एक दिवसाचा होता आणि एक दिवस एक्स्ट्रा वाढला आपला. आपण इकडे राहिलो तर आता रिटर्न चाललोय घरी. आणि तर यावेळेस आम्ही मंडळी आपल्या कुठला रोड आहे आपल्या शाड रोडने आम्ही आलोय कारण की बदलापूर रोडने नाही गेलो कारण का येताना त्या रोडने आलेलो तर भरपूर खड्डे बिड्डे होते आणि जाम वैतागायला आलेलं. गाडी पण खूप हादळत होती. म्हटलं गाडीची पण वाट नको आणि माणसाची पण वाट नको म्हणून जाताना आम्ही आता या शाड रोडने जाणार घरी. आणि आपला लास्ट टप्पा आहे म्हणून CNG गॅसवर आलं गॅस भरण्यासाठी. ते रोहित ड्रायव्हर बाबल्या भाई. एक दिवसाचा प्लॅन होता पण ऐक राहता मी राहिलो इथं आता चाललोय घरी. व्लॉग तुम्हाला आवडला असेल ना मंडळी तर लाईक करा शेअर करा फॉलो करा. तोपर्यंत बाय.